तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषते. श्री संत संजीवन समाधिस्थ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये गुरुचं महात्म्य सांगितलं आहे. आणि गुरुच्या भजनाचं फल काय आहे, त्याबरोबर त्यासाठी दृष्टांत काय आहे, या साऱ्या गोष्टीचं यातून लक्षात येतं. आज व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा ज्याला आपण म्हणतो. त्या निमित्ताने वेदांत साधनास्थळी गुरुकुल, लाडे वडगाव आणि पंचक्रोशी प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम आपण सर्व मिळून साजरा करत असतो. यासाठी आपल्या या कार्यक्रमाचे आणि आपल्या या सर्वच कार्यभाराचे मूळ अधिष्ठान जर कोण असतील तर परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी महाराज. मोठ्या व्यक्तींचं, श्रीगुरूंचं, सद्गुरूंचं नाव त्यांच्या समोर घ्यायला मन धसत नाही, म्हणून नाव घ्यायचीही गरज नाही, आपल्या समोरच बसलेले आहेत. खरं तर ईश्वराचीच ही इच्छा आहे. ईश्वराने सृष्टी बनवली, त्याबरोबर एक प्रवृत्ती मार्गही चालू केला आणि निवृत्ती मार्गही चालू केला आहे. श्रेयस मार्ग, प्रेयस मार्ग दोन्ही मार्गही भगवंत चालवतो. आणि भगवंताची अशी एक योजना आहे की त्या त्या परिसरामध्ये, त्या त्या भागामध्ये लोकांना ज्ञान मिळण्याचं केंद्र व्हावं. जसं ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई 4 भावंड आहे. ठरवलं असतं तर एकाच क्षेत्रात चौघांना समाधी घेणं शक्य होतं, पण नाही. जगाचं कल्याण करायचं आहे आणि ती हयातीत असतानाच जगाचं कल्याण केलं नाही तर हयातीत असताना कदाचित इतकं लोकांचं कल्याण त्यांच्याकडून झालं नसेल जे आज समाधीत बसून करत आहे. आणि 4 विभागात, 4 ठिकाणी, 4 क्षेत्रात त्यांनी समाधी घेतली आहे की त्या त्या परिसरातल्या लोकांना ज्ञान मिळावं, भक्ती घडावी, साधना व्हावी, हाच एक त्या पाठीमागचा उद्देश आहे. तसं कदाचित भगवंताच्याच मनात आलं असावं की अंबाजोगाई तालुक्यामध्ये, केज तालुका आणि अंबाजोगाई तालुक्याच्या मध्यभागी या परिसरामध्ये महाराज लोक तर भरपूर आहेत, कीर्तन प्रवचन करणारेही आहेत, परंतु वेदांताचं जे मार्मिक ज्ञान आहे, शास्त्राचं जे ज्ञान आहे ते देण्यासाठी केंद्र नाही. आणि म्हणून मी तर असं समजतो की भगवंतानेच स्वामीजींचं रूप घेऊन किंवा स्वामीजींना प्रेरित करून या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि खरं तर आपलं या परिसरातल्या सर्व जनतेचं आणि आम्हा सर्व साधकांचं परम भाग्य आहे की स्वामीजींनी किती कष्ट घेतले या ठिकाणी, त्यांच्या कष्टाचं मोलमाप कधीच होऊ शकत नाही. जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, त्यांच्या पाठीमाग, त्यांची कष्ट घेण्याच्या पाठीमाग स्वामीजींचा स्वार्थ आहे काय? काहीच स्वार्थ नाही आहे. आश्रम स्थापन करून तिकडे साधू समाजामध्ये आपल्याला आश्रमधारी किंवा महामंडलेश्वर पद घ्यायचं असा फालतू उद्देशच नाही स्वामीजींचा. एकच उद्देश आहे की साधकांचं कल्याण कसं होईल, शास्त्र परंपरा कशी चालेल, जगातील लोकांना भक्ती कशी घडेल, हाच एकमेव त्यांचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी इतकं बंजर रान होतं, लोक सांगतात इथले की दिवसा सुद्धा इथून लोकांना जाण्याची भीती वाटत होती. काही महिला सांगत होत्या की आमचे शेजारी शेत आहेत, पण दिवसा आम्ही इथून पळत जायचो त्या रोडपर्यंत, इतकी भीती वाटायची. आणि अशा दुर्गम ठिकाणी जिथं लाईटची व्यवस्था नाही, जिथं पाण्याची व्यवस्था नाही,
जिथं प्रत्येकाच्या घरोघरी कोंबड्या पाळल्या जात होत्या जवळजवळ, आणि अशा ठिकाणी स्वामीजींनी आश्रम स्थापन केला आणि पुरुषार्थ करून दाखवला की आपण एक मनुष्य काय करू शकतो. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त शास्त्र परंपरा, व्यासांची परंपरा चालावी. कारण व्यास म्हणजे व्यासोच्चिष्टम जगत्त्रयम असं ज्ञानोबरायांनी व्यासांचं महत्व सांगितलेलं आहे की व्यासांच्या वाङ्मयामध्ये महाभारतामध्ये जे आहे तेच सर्व जगात आहे, आणि जे जगात कुठं नाही आहे की नाही ते सर्व काही महाभारतात आहे. जगात अशी कोणतीच वस्तू नाही की जी महाभारतात नाही आणि जगात आहे असं नाही आहे. जे आहे ते महाभारतातलं आणि व्यासांच्या वाङ्मयातच आहे. आणि ती व्यासांची परंपरा, ती शास्त्र परंपरा जीवित राहावी, पुढे चालावी, पुढच्या संस्कृतीला, पुढच्या लोकांना, पुढच्या जनतेला, पिढीला संस्कार मिळावे, याच एका उद्देशातून स्वामीजींनी या ठिकाणी आश्रम स्थापन केला आहे. आज चला आपलं परम भाग्य की त्यांच्या सानिध्यात आपल्याला राहायचा योग आला आहे, शिकण्याचा योग आलेला आहे, आणि त्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत. म्हणून साधकांचं कर्तव्य काय, शिष्याचं कर्तव्य काय, की प्रत्येकाने समजून घेऊन आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. गुरुचं कर्तव्य तर गुरु हे पार पाडतच असतात. नाहीतर आजकाल काय घडत आहे माहिती का, आजकाल नवीन पिढीतले जे नवीन नवीन साधक यायला लागले, शिष्य यायला लागले आहेत, कदाचित ते साधक म्हणून किंवा शिष्य म्हणून यायलाच तयार नाही, गुरु म्हणूनच यायला तयार. एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक गुरुकुल होतं आणि तिथे एक शिष्य गेला. तिथल्या महाराजांना वाटलं वा 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 ठीक आहे, चांगला आहे, शिष्य आला आहे, राहू लागला. 2, 5, 10 दिवस झाले. एक दिवस काय झालं, पाऊस पडत होता थोडा थोडा. गाय बाहेर पावसात बांधलेली होती. गुरु महाराज म्हणाले, अरे सेलाराम, जरा आता पाऊस पडतोय, गाय पावसात भिजते आहे, तिला जरा सोडून मुक्त कर आणि जरा कोट्या शेडमध्ये आणून पहा. शिष्याला भलं जीवाला आलं. आता पावसात जायचं म्हणजे भिजावं लागणार ना. शिष्य काय म्हणतो, महाराज गाय बंधनात आहे, बंधनातून सोडवण्याचं काम तोच करू शकतो जो बंधन मुक्त आहे. मी तर स्वतः बंधनात आहे, मी काय तिला मुक्त करणार. गुरु महाराजांचं लक्षात आलं त्याला काय म्हणायचं आहे. गुरुजी स्वतः उठले, गाय सोडली आणि शेडमध्ये काढले. त्याच्यानंतर थोडा वेळ गेला, संध्याकाळ झाली, जेवण वगैरे झाले. गुरुजींना असं वाटलं आता पाऊस बाहेर पडतोय की बंद झालाय. मग शिष्याला सांगितलं, अरे जयलाराम, जरा बाहेर पाऊस पडतोय की बंद झालाय, जरा बंद बरं. याला वाटलं आता बडी दिक्कत आहे बा. तो हळूच काय म्हणतो, गुरुजी महाराज, आत्ताच बाहेरून मांजर आलेली आहे, ती तुमच्या शेजारी येऊन बसलेली आहे, तुम्ही तिच्या अंगावरून हात फिरवा, जर मांजर ओरली लागली समजून घ्या पाऊस चालू आहे, आणि मांजर जर कोरडी असेल समजून घ्या पाऊस उघडला आहे. गुरुजीच्या मनात पक्क बसला, आता हा गुरु शिष्य नाही, गुरुच आहे. त्याच्यानंतर पुन्हा आणखी थोडा वेळ झाला, रात्रीचा वेळ, झोपायची वेळ झाली, लाईट चालू होता. गुरुजीला काही झोप येईना, लाईट बंद करावा, फरवावर पडलेली आहे, शिष्य आपला मस्त हृदय घेऊन पडला आहे. गुरु म्हणतात, अरे शिष्य राम, जरा उठून जरा लाईट बंद कर की. शिष्य म्हणतो, आता हृदय किती गरमी आलेली आहे, आता उठायचं आणि ते लाईट बंद करायचं काय सोपी गोष्ट नाही, थंडी वाजणार. शिष्य म्हणतो, गुरुजी एक काम करा ना, लाईट चालू आहे पण तुम्ही डोळे बंद करून घ्या. डोळे बंद केले म्हणजे तुम्हाला उद्या दिसणार नाही, आता लाईट बंद झाला समजून घ्या. आता अशा पद्धतीने जर शिष्य वागू लागले तर त्यांना ज्ञान कसं प्राप्त होणार. शिष्याचं कर्तव्य काय, वाचा मनाने सेवा करा. गंमत म्हणून पुढचा एक विषय असा की दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाली देवाची, आणि तेवढ्यात एक भक्त आला पेढ्याचं बॉक्स घेऊन. देवाला एक पेढा ठेवला आणि तो पेढ्याचा बॉक्स त्या शिष्याने गुरुजवळ दिला, दुसऱ्या एका कोणीतरी शिष्याने. गुरुजींनी पेढे वाटायला सुरुवात केली आणि हळूच म्हणतो, अरे जयलाराम इकडे ये. काय गुरुजी सांगा, काय आज्ञा आहे, पेढा खाणार का. गुरुजी तुमच्या 3 आज्ञा मी मानल्या नाही, आणि जर 4थी जर आज्ञा मानली नाही तर मला नरकात जावं लागेल.
असो, अशा गोष्टी असतात. मी काही जास्त वेळ बोलत नाही, जास्त वेळ घेणार नाही, कारण आता परमपूज्य परमादरणीय या आश्रमाचे अध्यक्ष असणारे नाही आले मला वाटलं येण्याची गडबड दिसते. चल, आणि अजून स्वामीजींकडूनही आपल्याला आशीर्वाद तसे घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपण आज ही गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. फार महत्वाचा हा पर्व आहे. ध्यान द्या की जसं सासरला गेलेली जी लेक आहे तिला माहेराला जाताना जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद सुटून गेलेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुलात आल्यावर होतो. कारण तिथं गेलं म्हणजे जणू काय आपल्या आईजवळ आपण आलो. इथं येणं म्हणजे जणू आपण आपल्या माहेराला आलो. इथं येणं म्हणजे निश्चिंत जीवन. आपापल्या आश्रमाला असलं ना तर तुम्ही कदाचित 6 वाजेपर्यंत झोपू सुद्धा शकत नाही. 5 वाजताचा एखादा घंटा वाजवतो, महाराज अजून झोपेलच आहे का मग? पण स्वामीजींच्या तिथं काही नाही, लेकीसारखं आहे. ऐकेन थोडाफार उशिराही जरी उठला साधक तरी स्वामीजी सुद्धा रागवत नाही, कारण स्वामीजींचं हृदय हे आईचं हृदय आहे. अहो, ज्यांचं तुम्ही एखाद्या आश्रमात जा आणि तुमचा जर त्या आश्रमात उपयोग नसेल तर आश्रमधारी तुम्हाला तिथे ठेवत नाही. पण स्वामीजींच्या आश्रयात असेही महाग काही लोक आहेत, खुळे, पांगळे, लंगडे, कदाचित काही कामात नसलेले, थोडे बुद्धीने हे झालेले, सर्वांना स्वामी सांभाळून घेतात. ही स्वामीजींची महानता आहे. तर या ठिकाणी आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. अतिशय महत्वाचा पर्व आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचं पूजन आपण करतो. पण गुरुचं पूजन करणं म्हणजे केवळ पाय धुणं, गंध लावणं, माळा घालणं म्हणजे गुरुपूजन झालं असं नाही. हे तर करावंच, यात वाद नाही. पण खरं गुरुपूजन ते असतं काय की गुरूंनी आपल्याला जो आदेश दिला आहे, जे संकेत दिलेले आहेत, जप करण्याचा संकेत दिलेला असेल, कोटी कोटी जप करा. साधकांना जे संकेत दिले असेल, तुम्ही शास्त्र परंपरा चालवा, पुढे शिकवा, हे केलं पाहिजे. आणि करताय ते साधक. अनेकांनी आपला पुरुषार्थ दाखवून दिला आहे. सत्यवानजी महाराज, दादाजी, अजून आता बऱ्याच जणांनी गुरुकुल काढले आहेत आणि त्या ठिकाणी किती विद्यार्थी ठेवले आहेत. स्वामीजी सांगतात त्या पद्धतीने ठेवले आहे. हे खरं धर्मकार्य आहे. पुढच्या पिढीला संस्कार लाभावे. जर आपण पुढच्या पिढीला संस्कार दिले नाही तर मोबाईलचं युग आहे महाराज. पुढची पिढी कोणत्या थराला जाऊन पोहोचेल चाललीच आहे. आपण पुढच्या पिढीला संस्कार देणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. हा संदेश आपण गुरुकडून घ्यायचा असतो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घ्यायचा असतो आणि तो संदेश आपल्याला स्वामीजी वारंवार देत असतात. त्याप्रमाणे आपणही करत असतो आणि ते केलंच पाहिजे. अशी असणारी ही गुरुपौर्णिमा आहे. खूप काही यावर बोलण्यासारखं आहे, परंतु मी काय आता अधिक बोलत नाही. बोलायचं असेल, तुमच्याकडे बोलण्यासारखं आहे तो बोला की. ठीक आहे, बोलायला काहीही अडचण नाही. आतापर्यंत अनेक मोठमोठ्या साधकांनी या ठिकाणी दिलेले आहेत, आपलं कर्तव्य सांगितलेले आहे, जुने काही अनुभव या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण ते सर्व ऐकलेलं आहे. तर आजची ही जी गुरुपौर्णिमा आहे, व्यासांचं यात महात्म्य आहे आणि आपली जी मूळ ओळी आपण घेतली होती तिकडे आपण गेलोच नाही, कारण आता आपल्याला असं वाटलं की वेळ फारच कमी आहे. तर माऊली ज्ञानोबाला सांगतात, म्हणून जाणतेने गुरु म्हणजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. माऊलीने ज्ञानोबारायांनी जे गुरूंचं वर्णन केलेलं आहे, ज्ञानेश्वरीचा असा एकही अध्याय नाही की ज्यात माऊलीने गुरूंचं वर्णन केलं नाही किंवा गुरूंना नमस्कार केलेला नाही आहे. हे ध्यानात घ्या. माऊलींचे बंधूच होते निवृत्तीनाथ महाराज,
पण बंधू या नात्याने कधीच उल्लेख केलेला नाही आहे. आई वडिलांचा सुद्धा उल्लेख केलेला नाही आहे. केवळ निवृत्तीनाथांचा जो उल्लेख केलाय तो केवळ आणि केवळ सद्गुरू म्हणूनच केलेला आहे. आणि सद्गुरूचं इतकं महात्म्य आहे महाराज की त्यांना गुरूंना दुसरी उपमा देताच येत नाही. आई वडील जग दाखवतात, आपल्याला जग दाखवतात, पण जगाकडे पाहण्याची दृष्टी हे गुरु देतात. कसं आहे जग, या जगात कसं राहायचं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्याही न शक्ती नाकडोळे गळती, सांडोनिया पती रांडा पोरे. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नासिले हे घर थुंकोनिया. तुका म्हणे माझी नवतील कोणी, तुझं चक्र पाणी वाचोनिया. महाराज, आपण जगात राहतो जोपर्यंत जगाविषयी आपल्या अंतःकरणात थोडी का होईना विरक्ती येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण भगवंताकडे सन्मुख झालेलोच नाही. जग, लोक, पैसा, मान, कीर्ती काहीच कामाचं नाही. त्याला शून्य किंमत आहे. आणि म्हणून आपण या जगाविषयी विरक्ती धारण करून परमात्म्याकडेच वळलो पाहिजे. जो न देखे या जना तया दावी आपणा, सर्व संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि मग आपण करायचं काय, सद्गुरूला शरण जायचं आहे. कारण सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष नावाचा जो चौथा परम पुरुषार्थ आहे तो प्राप्त होत नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम, कैवल्य शब्दाचा अर्थ होतो मोक्ष. आणि मोक्षाचं एकमेव वनवे साधन जर काही असेल तर ते आहे ज्ञान. आणि ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूलाच शरण जावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कदाचित बुद्धिमान काही माणसं असतात, त्यांना असं वाटतं की हे जे ग्रंथ आहेत आपण स्वतः विकत घेऊन वाचू शकतो, गुरुकडे जाण्याची काय गरज आहे. पण नाही, कदाचित तुम्ही स्वतः ग्रंथ घेऊन गुरुकडे न जाता, गुरुकडून समजावून न घेता वाचण्याचा प्रयत्न केला तर शब्द कदाचित वाचता येतील, कदाचित त्याचा थोडाफार शब्दार्थही कळेल, पण भाव तात्पर्य कधीच कळणार नाही. त्यासाठी गुरुकडे जावं लागतं. कितीही तहानलेला मनुष्य असला, समुद्राचं पाणी प्यायला गेला तर त्याची कधीच तृप्ती होणार नाही. यद्यपि आपण जे पाणी पितो ते पर्यायाने समुद्रातच आलेलं आहे. बाष्पीभवन होऊन, मग ते मेघ होऊन, मेघातलं पाणी पुन्हा जमिनीवर पडतं पावसाच्या रूपाने, ते आपण पितो. पण ते पाणी पिल्याने आपल्याला तृप्ती होते. आणि डायरेक्ट समुद्राचं पाणी पिलं तर आपली तृप्ती होत नाही. आता सद्गुरू शिवाय अभिप्राय, तात्पर्य, आशय, ब्रह्मबोध, ब्राह्मी स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. यासाठी एक थोडासा दृष्टांत सांगतो. झालं काय, एक सावकार होते, त्यांच्याकडं खूप काही धन होतं, परंतु जुना काळ आणि सारखे राजे लोकांचे आक्रमण होत राहायचे. हिंदू मुसलमान किंवा भांडणं करणं, युद्ध, लढाया, लुटालूट होत राहायची. पण त्या सावकाराने असं ठरवलं की आता बँकेची व्यवस्था त्या काळात नव्हती, त्यातही पैसे सुरक्षित राहिले पाहिजे, धन सुरक्षित राहिलं पाहिजे, यासाठी काय करावं. आणि म्हणून त्याने खूप काही सोन्याचे नाणे एका हंड्यात भरले.
आपल्या शेतामध्ये मंदिर बांधलं आणि मंदिराच्या कळसामध्ये ते सारं धन ठेवलं आणि वहीमध्ये एका चोपडीत लिहून ठेवलं, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कळसाच्या खालच्या गाभाऱ्यात त्या घुमटात 15 लाख सोन्याचे नाणे ठेवलेले आहेत. जरूरत पडेल तेव्हा पुढच्या पिढीने त्याचा वापर करावा, असं लिहून ठेवलं आपल्या वहीमध्ये. काही दिवसांनी ते सावकार बाबा वयोवृद्ध झाले आणि वय वाढल्यानंतर शेवटी प्रत्येकाला इथून जावंच लागतं. ते सावकार नेले. त्यांचा मुलगा बघतोय, नंतर होता होता त्याची जरा दुर्गती होत गेली, खूप गरिबी आली, खूप कर्जही त्याच्यावर झालं. विचार करू लागला काय करावं. लोकही म्हणायला लागले, अरे एवढा श्रीमंताचा पोरगा एवढा गरीब झाला कसा. एक दिवस त्याच्या असं मनात आलं की आपण आपल्या वडिलांच्या वह्या उचकून पाहू, कदाचित त्यात जर काही लिहिले असेल, कोणाकडे काही असेल घेणं देणं, तर आपल्याला लाभ होईल. तर त्याने ती वही घेतली, वह्या बघितल्या, तर एका वहीच्या पेजवर त्याला हे वाक्य लिहिलेलं दिसतं. काय? चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 2 वाजता कळसाच्या खालच्या घुमटामध्ये 15 लाख सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहेत. जरूरत पडेल तेव्हा पुढच्या पिढीने काढून घ्या. ते वाचल्यानंतर इतका खुश झाला, इतका खुश झाला, वा वा वा, त्या काळात एवढे पैसे, एवढं धन. मग त्याने काय केलं, लगेच मिस्त्री बोलवले. ते सोन्याचे नाणे काढायचे ना सारे, वरचा कळस पाडला, घुमट पाडला, काहीच सापडलं नाही. त्याला म्हटलं असं कसं होईल. आपले वडील तर चुकीचं लिहू शकत नाही, अत्यंत प्रामाणिक होते, कधी आयुष्यात खोटे बोलले नाहीत, आणि असं होईल कसं. त्याला वाटलं कदाचित खालच्या घुमटात असेल, त्याच्या खालच्या असेल. त्याला वाटलं कदाचित पायात ठेवले असेल मंदिराच्या. सारं मंदिर पाडलं, काहीही त्याला मिळालं नाही. आता मोठी चिंता झाली. लोक आणखी नाव ठेवायला लागले, बापाने मंदिर बांधलं आणि पोराने मंदिर पाडलं. असं व्हायला लागलं, अपमान व्हायला लागला. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी घोळ होत आहे. मग त्याने विचार केला की आपल्या वडिलाचे जे मित्रमंडळी होते ते खूप जाणकार होते, कदाचित आपण ही वही त्यांना दाखवून बघूया, काही याचा वेगळा अर्थ आहे की काय. आणि म्हणून काही 10-5 किलोमीटरवर त्याच्या वडिलाचे मित्र राहत होते, तिथं तो ती वही घेऊन गेला. म्हणजे बाबाजी असं असं झालं आहे, मी मंदिर पाडलं आहे आणि काही मला सापडेल या दृष्टिकोनातून, पण काहीही सापडलं नाही. आणि इथं तर असं लिहिलेलं आहे. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे. त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे हो म्हणे, आहे म्हणे, त्या जसं लिहिलं आहे तसं त्या घुमटात एवढे पैसे आहेत, म्हणजे मला सापडले नाही. म्हणजे एक काम कर, जसं पहिलं मंदिर होतं तसंच पुन्हा बहान, अगदी तितक्याच मापाचं, तसंच झालं पाहिजे. आणि मग चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तू माझ्याकडे ये आणि मग मी तुला तुझं धन मिळवून देतो. याला वाटलं आता मोठी पंचायत झाली. होतं मंदिर तेही पाडून बसलो, आता बांधायला पुन्हा पैसे नाहीत. पण त्या तो जो मनुष्य होता त्याच्या लक्षात आलं की याची गरिबी आलेली आहे. त्याने त्याला काही पैसे दिले, म्हणजे पैसे घे उधार उसने, आणि पुन्हा तू ते मंदिर बांध. त्याने पुन्हा तसंच मंदिर बांधलं आणि ठरल्याप्रमाणे त्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तो मनुष्य गेला पुन्हा त्या माणसाकडे. म्हणजे काका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा आलो आहे, तर चला द्या तुम्ही आता ते माझं सोनं काढून. आणि ठीक आहे चला. म्हणजे आज कोण वार आहे, म्हणजे उद्या पौर्णिमा आहे. बरं ठीक आहे, मग उद्या काढू. बरं, सकाळ दिवस उगत नाही तर तो पुन्हा म्हणतोय, काका आज पौर्णिमा झाली, आज पौर्णिमा आहे, चला. किती वाजले? सकाळचे 8 वाजले. थांब, काही करू नको. म्हणजे किती वाजता जायचं, त्याच्यात किती वाजता लिहिलेलं आहे? 2 वाजता. 2 वाजताच आपण जाऊया. कुदळी पावडे टिकाव घेऊन ये. म्हणजे बरं. होता होता 2 वाजले. मंदिराची प्रदक्षिणा केली आणि सांगितलं या ठिकाणी खोद. कुठं खोदलं? मंदिर नाही पाडलं. मंदिराचा प्रकाश
सावली जिथं पडत होती, त्या दुसऱ्या भूमुखाची सावली जिथं पडत होती तिथं खोदलं आणि थोडंसं खोदत नाही तर तिथं ते सारं सोनं सापडलं. या दृष्टांतातून घ्यायचं काय? वाक्य त्या मुलाने वाचलं, गावातल्या साऱ्या लोकांनी वाचलं, प्रत्येक शब्दाचा अर्थही कळाला, पण भाव कळाला नाही, तात्पर्य कळालं नाही. आणि म्हणून मंदिर पाडलं, सोनं सापडलं नाही. आणि ज्यावेळेस गुरु भेटला, त्या काकाला घेऊन आला आणि बरोबर सारं सोनं सापडलं. तसा सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, जो की सर्वांच्या हृदयात हमेशा विद्यमान आहे, तो कधी अप्राप्त झालाच नाही, सदैव प्राप्त आहे. कारण आपल्याहून दुसरी वस्तू ती अप्राप्त आहे, प्राप्त आहे असा व्यवहार होऊ शकतो. म्हणजे आपलं स्वरूपच आहे, त्याला अप्राप्त म्हणता कसं येईल? परंतु प्राप्त असून सुद्धा अप्राप्तीचा आपल्याला भ्रम झालाय. आणि संसार दुःख वस्तुतः विचार केला तर संसार दुःख कोणतंच दुःख आपल्या ठिकाणी नाही आहे, त्याची सिद्धीच होत नाही. पण माझ्या ठिकाणी दुःख आहे हा सुद्धा जीवाला काय झालाय? भ्रम झालाय. मग संसार दुःखाची निवृत्ती करायची आहे, तर ती आहे म्हणून निवृत्ती का? निवृत्ताचीच निवृत्ती आहे, निवृत्ताचीच निवृत्ती करायची आहे. प्राप्ताच्या ठिकाणीच प्राप्तीचा व्यवहार घडवायचा आहे. पण हे घडण्यासाठीच लागतात सद्गुरू. आणि म्हणून माऊली सांगतात, म्हणून जाणतेनी गुरु भजुजे. म्हणून हे पद फार महत्वाचं आहे. म्हणून या पदाच्या अगोदर एक पद आलाय पहिल्या ओळीमध्ये, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव म्हणे काय म्हणे? श्री निवृत्ती मी पूर्ण काम. श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या सद्गुरूंच्या कृपेने मी पूर्ण काम झालो. काम नाही झालो पाही रिकाम. साऱ्या इच्छा संपल्या. जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालं, जे करायचं होतं ते सारं झालं, केवळ कुणामुळे? निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे. कारण ते माझे सद्गुरू आहे. आणि जर तुम्हालाही सुद्धा म्हणजे आपल्या सर्वांना जर ती पूर्ण कामता पाहिजे असेल, म्हणून जाणतेनो, हे विवेकी पुरुषांनो, गुरु भैजे. काय होईल? तेने कृतकार्य होईजे. म्हणजे मोक्ष स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल. गुरुची सेवा किती महत्वाची आहे. एखाद्याला झाड टवटवीत ठेवायचं असेल आणि तो जर समजा आधुनिक शिक्षण घेतलेला मनुष्य असेल की ज्याने कधी शेतात जाऊन पाहिलंच नाही, जो शेतकऱ्याला म्हणतो तुमचे पाय चिखलाने भरत असतील तर मला मत द्या, म्हणजे तुम्हाला मी साऱ्या भूमीवर फरशी बसून देतो, अशांचं काम नाहीये. कळलं की नाही? तर जो एखादा असा कोणी शिकलेला असेल आणि त्याला झाड जर टवटवीत ठेवायचं असेल आणि तो जर वरच्या फांद्याला पाणी मध्ये देऊ लागला, खाली फरशी बसून टाकली पूर्ण 20 फूट 25 फूट लांबपर्यंत, झाड हिरवं राहील का? नाही. झाड हिरवं ठेवायचं असेल काय करावं लागेल? मुळाला पाणी द्यायचं आहे, फांद्याला पाणी द्यायची गरज नाही. त्याप्रमाणे जर आत्मबोध पाहिजे असेल, तत्वबोध पाहिजे असेल, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आपल्या मनुष्य जन्माची सार्थकता करून घ्यायची असेल, तर जैसे मूळ सिंचन कीजे, काय जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. असं गुरुचं महात्म्य आहे, गुरुसेवेचं महात्म्य आहे. मग गुरु कोण? गुरुचे लक्षण काय? शिष्याचं कर्तव्य काय? जगात गुरु कशा प्रकारचे असतात? काय काय सांगतात? त्यांचं ते सांगणं द्वैत आहे का अद्वैत आहे? मोक्ष द्वैताने होणार आहे का अद्वैताने होणार आहे? खूप विस्तार आहे. पण आता